नमस्कार. आज आपण 18व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. परमात्म्याच्या प्राप्तीचे साधन सांगितल्यावर आता भगवंत परमात्म्याला प्राप्त करून घेतलेल्या सिद्ध पुरुषांच्या समभावाचे वर्णन करीत आहेत. श्लोक 18. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनिचैव श्वपाके च पंडिता समदर्शिनः. श्लोकाचा अर्थ: ते ज्ञानी पुरुष विद्या व विनय यांनी युक्त असलेल्या ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा आणि चांडाळ या सर्वांना समदृष्टीनेच पाहतात. पंडिता हे पद तत्वज्ञानी, महात्मा, सिद्ध अशा पुरुषांचे वाचक आहे. विद्या विनय संपन्न ब्राह्मण व गाय, हत्ती, कुत्रा व चांडाळ यांच्यामध्ये समदर्शन असणे याचा भावार्थ असा आहे की तत्वज्ञानी सिद्ध पुरुषांचा विषमभाव पूर्णपणे नष्ट होतो. त्यांच्या दृष्टीने एका सच्चिदानंद घन परब्रह्म परमात्म्याशिवाय इतर कशाचेही अस्तित्व राहत नाही. म्हणून त्यांचा सर्वत्र समभाव असतो. ही गोष्ट समजावून सांगण्यासाठी मनुष्यातील उत्तमातील उत्तम श्रेष्ठ ब्राह्मण, नीचातील नीच चांडाळ व पशुमधील उत्तम गाय, मध्यम हत्ती आणि नीचातील नीच कुत्र्याचे उदाहरण देऊन सिद्ध पुरुषाच्या समत्वाचे दिग्दर्शन केलेले आहे. याच पाचही प्राण्यांच्या बरोबर व्यवहार करताना सर्वांनाच विषमतेचा व्यवहार करावा लागतो. उदाहरणार्थ, गायीचे दूध सर्व पितात, पण कुत्रीचे दूध कोणीही मनुष्य पित नाही. तसेच हत्तीवर बसतात, पण कुत्र्यावर बसत नाहीत. जी वस्तू शरीरनिर्वाहासाठी पशूंना उपयोगी असते ती मनुष्यांना उपयोगी होऊ शकत नाही. श्रेष्ठ ब्राह्मणाचे पूजन, सत्कार इत्यादी करण्याविषयी शास्त्रांची आज्ञा आहे, परंतु चांडाळांसाठी नाही. म्हणून ही उदाहरणे देऊन भगवंतांनी असे समजावून सांगितले आहे की ज्यांच्याविषयी व्यावहारिक विषमता अनिवार्य आहे त्यांच्याविषयीही ज्ञानी पुरुषांचा समभाव असतो. कधी कोणत्याही कारणाने कुठेही त्यांच्या ठिकाणी विषमभाव येत नाही. सर्वत्र समभाव असल्यामुळे ज्ञानी पुरुष सर्वांच्या बरोबर एकसारखाच व्यवहार करतात असे नव्हे. सर्वांच्या बरोबर एकसारखा व्यवहार कोणीही करू शकणार नाही. शास्त्रामध्ये सांगितलेल्या न्याययुक्त व्यवहाराचा फरक सर्वांच्या बरोबर ठेवलाच पाहिजे. ज्ञानी पुरुषांचे हे वैशिष्ट्य आहे की ते लौकिक दृष्टीने व्यवहारामध्ये यथायोग्य असा आवश्यक भेद ठेवतात. ब्राह्मणाबरोबर ब्राह्मणोचित, चांडाळाबरोबर चांडौलचित, तसेच गाय, हत्ती व कुत्रा यांच्याबरोबर यथायोग्य सद्व्यवहार करतात. परंतु असे करूनही त्यांचे प्रेम व परमात्म भाव हे सर्वांबद्दल समानच असतात. उदाहरणार्थ, मनुष्य आपले मस्तक, हात आणि पाय इत्यादी अवयवांच्या बरोबरीच्या वर्तणुकीत ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्रादी यांच्यासारखाच भेद बाळगतो. जे काम तो मस्तक व मुख यांच्याकडून करून घेतो ते हात आणि पाय यांच्याकडून घेत नाही. जे हातापायांचे काम आहे ते तो डोक्याकडून करवून घेत नाही व सर्व अवयवांच्या विषयी आदर, मान, पावित्र्य इत्यादींचा भेद बाळगतो. तथापि त्यांच्याविषयी आत्मभाव, आपलेपणा समान असल्यामुळे तो सर्व अवयवांच्या सुखदुःखांचा अनुभव समान भावनेनेच घेतो. सर्व शरीराविषयी त्याला एकसारखेच प्रेम असते. प्रेम व आत्मभाव यांच्या दृष्टीने कोठेही विषमता नसते. तसेच तत्वज्ञानी महापुरुषाची सर्वत्र ब्रह्मदृष्टी असल्यामुळे
लौकिक दृष्टीने व्यवहारामध्ये यथायोग्य भेद असूनही त्याचा आत्मभाव आणि प्रेम हे सर्वत्र समच असतात. आणि म्हणून ज्याप्रमाणे कोणत्याही अवयवाला धक्का लागल्यावर किंवा धक्का लागण्याची शक्यता असल्यावर मनुष्य त्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न करतो, तसेच तत्वज्ञानी पुरुष सुद्धा व्यवहारामध्ये कोणत्याही जीवावर किंवा जीव समुदायावर संकट आले तर भेदभावाविना त्याचा प्रतिकार करण्याचा यथायोग्य प्रयत्न करतो. अशा प्रकारे आज आपण 18व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 19व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊया. धन्यवाद.